दोन्ही शिवसेना आम्ही संपू पूर्णपणे संभाजीनगरमधनं असं राजू शिंदे म्हणाले, त्याबद्दल आपली प्रतिक्रिया. नाही, सगळ्यात पहिल्यांदा मला प्रतिक्रिया द्यायची आहे की सुषमा अंधारे जे बोलत होत्या त्याच्याबद्दल. सगळ्यात पहिला प्रश्न असा आहे की जी शिल्लक सेना, उद्धव सेना जी राहिलेली आहे ना, तिचं उपद्रव मूल्य राहिलेलं आहे ना तिचं उपयोगी मूल्य राहिलेलं आहे. त्याच्यामुळे या दोन्ही मूल्यातून ही उद्धव सेना उभाटा कम्प्लिटली मुक्त झालेली आहे. ना त्यांचं उपद्रव मूल्य आहे ना त्यांचं उपयुक्तता मूल्य राहिलेलं आहे. दुसरा प्रश्न येतो की मगाशी त्या म्हणत होत्या की एका मिनिटाला कॅबिनेट मध्ये किती पैसे खर्च होतात. अहो, तुमचे नेते उद्धवजी मुख्यमंत्री असताना मंत्रालय महाराष्ट्रासाठी काम करायला असतं, ते असताना घरात बसून फेसबुक वरून मंत्रालय चालवता येत नाही. आदरणीय शरद पवार साहेबांनी जे महाविकास आघाडी मधले नेते आहेत त्यांनी त्यांच्या पुस्तकात लिहिलंय की उद्धवजी मंत्रालयात येत नव्हते. त्याच्यामुळे त्या लोकांनी आम्हाला शहाणपणा शिकवणं की कॅबिनेटचा कितीचा खर्च असतो त्याच्या आधी त्यांनी हे बघावं की नक्की राजूजी, ज्यांना तुम्हाला उत्तर द्यायचं आहे आम्हाला बोलू द्या. बरं, बोला बोला बोला. त्या आता नाहीये, वेळेला हे करू नका. तर तुम्ही आम्हाला अगोदर बोलायला देत नाही आणि देताना 10 वेळामध्ये बोलता. बरं, आपलं बोलणं पूर्ण करा. त्याच्यामुळे की मंत्रालयात येऊन कोणाचे पैसे यांनी किती वाचवले आणि महाराष्ट्राला कसं नाचवलं हे गेल्या 2.5 वर्षात आम्हाला कळले नाही. राहिला प्रश्न तुम्ही जो विचारलात त्याचा, आता हा जो प्रश्न आहे की कोण काय बोललं, की जे अपक्ष म्हणून लढले, जे कधी निवडून येऊ शकले नाहीत, जे मालेगाव मध्ये भुसे साहेबांच्या विरोधात लढले त्यांचं डिपॉझिट जप्त झालं. आता या लोकांच्या वक्तव्यावर माझ्यासारखा नेता काय स्टेटमेंट देणार आणि कसली आमची शिवसेना संपवणार आहात. आम्ही 80 बदले 60 आमदार निवडून आणले. 60 आमदार आमच्याकडे आहेत, खासदार आमच्याकडे आहेत. आमच्याकडचं इनकमिंगचं प्रमाण हे सगळ्यात जास्त आहे. आज ज्यांच्याकडे काही उरलंच नाही, आता ह्या संघर्षाच्या गोष्टी करणार की आम्ही संघर्ष करणारे आहोत. अहो, तुमच्याकडे उरलंय कोण? ना कार्यकर्ते उरलेत ना नेते उरलेत. येणाऱ्या 4 वर्षामध्ये फक्त 3-4 जण कोणतरी उरतील. आणि आता ज्या बोलत होत्या त्या पण 4 पक्ष फिरून आल्यात, त्याच्यामुळे त्या पण 4 वर्षांनी राहतील की नाही याच्यात शंका आहे. त्याच्यामुळे अशा पद्धतीच्या लोकांनी आम्हाला महायुतीचा धर्म शिकवू नये. यांनी आम्हाला शिकवू नये की आपसात कसं राहावं. आम्ही एकत्रपणे सामंजस्याने राहतोय, सामंजस्याने निवडून आलोय आणि याच्या पुढेही येऊ. त्याच्यामुळे या शिल्लक सेनेकडून आम्हाला शहाणपण शिकवायचं आणि आम्हाला सर्टिफिकेट घेण्याची काही गरज नाही. बर. पण राजू वाघमारेजी, एक प्रश्न असा विचारायचा आहे की गेले काही महिने विधानसभा निवडणुकीनंतर सुद्धा सातत्याने आपले नेते असं म्हणत होते की ठाकरेंचे अनेक आमदार खासदार हे शिवसेनेच्या संपर्कात आहेत, असा दावा सातत्याने केला जात होता. परंतु या काळामध्ये कुठेतरी आपल्या घराकडे लक्ष राहिलं नाही, अशी चर्चा आजच्या या सगळ्या प्रसंगानंतर राजकीय वर्तुळामध्ये आहे. त्याबद्दल तुम्ही काय म्हणाल? नाही, मला असं वाटतं की आपण पूर्ण अभ्यास करायला पाहिजे. आमच्याकडे मुंबईतले जवळजवळ 58 नगरसेवक ठाकरे सेनेतले आमच्याकडे आले. आमदार, माजी आमदार, नेते आणि कार्यकर्ते पकडून कंटिन्यू आमच्याकडे इनकमिंग सुरू आहे. त्याच्यामुळे आमच्या घराकडे लक्ष आहे. ठाकरे सेनेचे रोज जिल्हाध्यक्षापासून विभाग प्रमुखापासून लोक आज आमच्याकडे येत आहेत. त्याच्यामुळे असं काही नाही की आमच्या पक्षाकडे आमचं लक्ष नाही. प्रश्न असा आहे की काही लोक त्यांच्या वैयक्तिक कारणासाठी जर दुसऱ्या पक्षात, भाजप सारख्या पक्षात गेले असतील, नाही म्हणत नाही, पण ते गेले असतील. पण जर आमचं इनकमिंग बघितलं आणि आमचं आउट गोईंग बघितलं तर हा प्रचंड फरक आहे. त्याच्यामुळे आजही सांगतो तुम्हाला आणि हे जबाबदारीने बोलतोय की ठाकरे सेनेतले आजही असणारे आमदार, असणारे खासदार आणि नेते आजही आमच्या संपर्कात आहेत. तुम्ही बघाल या निवडणुकानंतर पुढच्या निवडणुका जवळ येईपर्यंत यांच्याकडे काहीही शिल्लक राहणार नाही. आणि आम्ही जे म्हणतोय की ही शिल्लक सेना आहे,
ती शिल्लक सेनाच राहणार आहे हे मी तुम्हाला आज ठणकावून सांगतोय. बर. कारण हे लोक आमच्या संपर्कात अगदी व्यवस्थित आहेत. त्यांनी फक्त संधीची वाट बघतायत की कधी यावं लागेल. बर बर. नवनाथ, ज्या पद्धतीने आपण ऐकलं की शिवसेना दोन्ही राहणार नाहीत अशा पद्धतीची भाषा आज राजू शिंदेंनी केलेली आहे पक्षप्रवेशाच्या व्यासपीठावरनं, जिथे रवींद्र चव्हाणही शेजारी होते. मग महायुतीच्याच मित्रपक्षाबद्दल असं बोललं जात असताना तिथे कुठेतरी युती धर्म दुखावला जात नाहीये? ती एक कार्यकर्ता आहे, तो साधा कार्यकर्ता आहे. त्याचं वक्तव्य म्हणजे महायुतीचं वक्तव्य किंवा भारतीय जनता पार्टीचं अधिकृत वक्तव्य असं होत नाही. राजू शिंदे जे काही बोलले असतील ते त्यांचं वैयक्तिक वक्तव्य आहे. आम्ही महायुती म्हणून भरभक्कमपणे एकमेकांच्या सोबत आहोत. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे किंवा अजितदादा पवार हे तिन्ही पक्ष मिळून महायुतीचा समन्वय राहील यासाठी प्रयत्न करतात. आता याचे काय झालं, उल्हासनगरमध्ये काही दिवसापूर्वी भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये गेले आणि त्याच्यानंतर मग भारतीय जनता पार्टीने देखील शिंदे सेनेमधील किंवा शिवसेनेतले कार्यकर्ते भाजपमध्ये आले. त्यापासून हे थोडासा गोंधळ सुरू झाला, मतभेद सुरू झाले. परंतु आज मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, एकनाथजी शिंदे यांनी बसून सामोपचाराने हे सर्व प्रकरण मिटवलेलं आहे. कुठेही आमच्यामध्ये मनभेद नाहीत. आमचा अजेंडा स्पष्ट आहे की महाराष्ट्राचा विकास झाला पाहिजे. आमचा अजेंडा स्पष्ट आहे की महाविकास आघाडीला महाराष्ट्रातून हद्दपार करायचं. आणि एकच प्रश्न असा आहे की व्यासपीठावरनं जी भाषा वापरली गेली आपल्या मित्रपक्षाच्या विरोधामध्ये, ती भाषा भाजपला मान्य आहे का? अजिबात नाही. भारतीय जनता पार्टीच्या कुठल्याही प्रमुख पदाधिकाऱ्याने किंवा नेत्यांनी ती भाषा वापरली नाही. ज्याचा प्रवेश झालाय त्या कार्यकर्त्यांनी ती वक्तव्य केलंय, त्याचं आम्ही समर्थन करत नाही. कारण आम्ही महायुती म्हणून एकमेकांसोबत आहेत. पण शिवसेना उभाटा गट संपवायचा असेल तर त्याला आमचं निश्चितपणे समर्थन आहे. आता आपण मगाशी उल्लेख केला की दादा भुसे यांच्या विरोधात लढलेला कार्यकर्ता भाजपमध्ये आला किंवा आणखी कुठला कार्यकर्ता भारतीय जनता पार्टी आला. याच्या आधी अतुल सावे यांच्या विरोधात लढलेला कार्यकर्त्याला आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. रवींद्र चव्हाण यांच्या विरोधात लढलेल्या कार्यकर्त्याला देखील आम्ही प्रवेश दिला. समजा दादा भुसेंच्या मतदारसंघातला माणूस आमच्याकडे आला तर त्याचा फायदा महायुती म्हणून लढताना दादा भुसेंना निश्चितपणे होणार आहे. त्याचा फायदा, कारण आम्ही महायुती म्हणून लढत असताना एकमेकांना मदतच केली. आम्ही एकमेकांचे मत ट्रान्सफर करतो. आपण विधानसभेला देखील बघितलं, भारतीय जनता पार्टीची ताकद तिथे आहे, तिथे शिंदेंना मदत केली आणि शिंदेंना ट्रान्सफर केलं. जिथे शिंदे साहेबांची ताकद आहे तिथे त्यांनी मतं भारतीय जनता पार्टीला ट्रान्सफर केली. कारण ही युती काही एका मुद्द्यांवर आधारित नाही, ही विचारांची युती आहे. आणि विचारांची युती असल्यामुळं कार्यकर्ते कुठल्याही पक्षात किती आले तर त्याचा फार फरक पडणार नाही. कारण हा विचारासाठी काम करणारा कार्यकर्ता आहे आणि विचारासाठी मतदान करणारा कार्यकर्ता असतो. त्यामुळे विचार घेऊन, हिंदुत्ववादाचा विचार घेऊन, महाराष्ट्राच्या विकासाचा विचार घेऊन आम्ही पुढे जातोय. आणि हा विचार घेऊन आम्ही तिन्ही पक्ष सोबत आहोत. एकनाथजी शिंदे, अजितदादा पवार आणि देवेंद्रजी फडणवीस हे तिन्ही हातामध्ये हात घेऊन घट्ट आहेत. एखादा कार्यकर्ता काय बोलला म्हणजे ती लगेच भारतीय जनता पार्टीची अधिकृत भूमिका होत नाही. नक्कीच तुमचा मुद्दा कळलेला आहे. आणि अगदी थोडा वेळ आपल्याकडे मला वाटतं राजू वाघमारे यांना काहीतरी बोलायचं. एक शेवटचं त्यांचं पटकन तुमचं जे म्हणणं आहे, कमेंट आहे ती ऐकून घेऊया. राजूजी. नाही, मला एकच कमेंट करायची आहे. मगाशी तुम्ही उल्लेख करताना कोणीतरी उल्लेख केला, मला वाटतं आदित्य ठाकरेंचं काय ट्विट आलं की कोणाला तरी राग आला की कोणतरी आता गावी जाईल वगैरे, तुम्ही त्याचा उल्लेख केला. तर काय असतं की महाराष्ट्रात राहणाऱ्या महाराष्ट्राच्या नेत्याला, माणसांना आपलं गाव असतं. आदित्य ठाकरेंचं ट्विट होतं ते. तर तेच मी सांगतोय की आमच्या नेत्याला आमचं गाव आहे की ज्या गावी आम्ही हक्कानी जाऊ शकतो. ज्यांना गाव नाही ते लंडनला जातात हो, आणि ते लंडनला राहतात. आम्ही आमच्या गावी, आमच्या मातीत आम्ही शेती करतो, गावच्या लोकांचे प्रश्न सोडवतो, गावच्या लोकांबरोबर बसतो, कांदा भाकरी खातो. आम्ही लंडनला जात नाही आणि 5 स्टार मध्ये राहत नाही. ज्यावेळी मुंबईमध्ये संकट असतं, पहलगाम मध्ये टेररिस्ट अटॅक असतो, 26 जुलैचा पूर असतो, त्यावेळी आम्ही पुराच्या दिवशी पण 5 स्टार मध्ये जाऊन राहत नाही. आमचा नेता पुरात उतरून काम करत असतो. त्याच्यामुळे ज्यांना हे कळत नाही तेच अशा प्रकारच्या कमेंट्स करू शकतात, एवढंच मला सांगायचं. बर 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 बर. नक्कीच आज खूप मोठ्या प्रमाणावर